पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. आज मला तुमच्याशी स्पष्ट बोलायचंय, पण सहजपणे शक्यतोवर स्थिर असण्याविषयी बोलायचंय. स्थिर, भरोसेमंद, विश्वासपात्र, मूडप्रमाणे वरखाली न होणं, जबाबदारीमध्ये स्थिर असणं. तुमच्या परिस्थितीने कधीही सांगू नये की तुम्हाला काय वाटतंय किंवा तुम्ही काय करावं. तर स्थिर असणं, खडकावर तुमचं जीवन उभारणं, म्हणजे जे देवाचं वचन आहे, जे ख्रिस्त स्वतः आहे. स्थिर व्हा, देवाला मान द्या. देवाने आपल्याला विश्वासपात्र समजायला हवं. पण मला विश्वास आहे की इतरही काही बाबी आहेत ज्या स्थैर्याशी निगडित आहेत, ज्या आपल्याला कळल्या नसतील. पुष्कळ लोकांमध्ये पात्रता असतेच, अद्भुत देणगी, प्रतिभा आणि पात्रता असते, आणि त्यांच्याकडे स्वप्न, दृष्टांत असतात. ते कार्य करत असतात, त्यांचा विश्वास असतो, त्यांना पाचारण आहे त्यासाठी. तरी देव त्यांना मुक्त करू शकत नाही. आता लक्ष द्या, देव ती पात्रता मुक्त करत नाही कारण त्यांच्याकडे स्थिरता नसते. जितके म्हणून आपण स्थिर असू तेवढा देव आपल्या पात्रतेचा उपयोग करून घेतो जे आपल्यामध्ये आहे. 30 किंवा काही वर्षांपूर्वी मी जेव्हा सेवा कार्याला सुरुवात केली, 5 वर्ष मी घरीच बायबल स्टडी घेत होते. मंगळवारच्या दिवशी 25 ते 30 लोक असायचे आणि मला माझं जीवनात पाचारण होतं, जे मी आता करते ते करण्यासाठी. पण ते देवाने मला मुक्त केलं नाही त्यावेळी, त्या पात्रतेचा सर्वांगीण वापर करण्यासाठी, कारण माझ्याकडे तेवढी आत्मिक प्रौढता नव्हती ते पेलण्या एवढी. हे तुम्हाला कळायला हवं की पुष्कळ लोकांना तुम्ही मदत करू शकता, पुष्कळांना तुम्ही दुखावू शकता. लोकांसाठी हे खूप महत्वाचं असतं की नेतृत्व करताना जसं आपण बोलतो तसंच आपण वागतोय की नाही. हे महत्वाचं असतं की पालक म्हणून तुम्ही आपल्या मुलांसमोर स्थिर आहात की नाही. त्यांना पाहायचं असतं की तुम्ही जे काही करता त्यात तुम्ही खरे आहात की नाही. त्यांना निकाल हवा असतो. जर त्यांनी पाहिलं तुम्ही वचन देता पण ते पाळत नाही, जर कुणाचा फोन आला, तुम्ही घरात आहात आणि तुम्ही त्यांना सांगायला सांगता, सांग मी घरी नाहीये, तेव्हा ते हे लक्षात ठेवतात. आहो, त्यांना माहित असतं की जहाल असूनही तुम्ही भावनिक असता. म्हणजे असं नाही की मुलांसमोर आपण कायम योग्यच असायला हवं चांगुलपणासाठी. आपल्या सगळ्यांना विचार, भावना असतात. काही वेळा आपण त्याप्रमाणे वागतोही, पण आपण अधिकाधिक चांगलं वागायला हवं. आणि आपल्या भावना हाताळत असताना त्या भावनांनी आपल्यावर हावी होऊ नये. म्हणून केवळ आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी नाही, आपली देणगी कळण्याकरताच नाही, तर आपल्या स्वतःच्या आनंदासाठी देखील. मला स्वतःला आनंद मिळाला नाही तर मी स्वतःवर विश्वास ठेवणार नाही. मला ते दिवस आठवतात जेव्हा मला समजत नव्हतं आज आणि उद्या मी कशी असणार आहे, आणि मला ते आवडत नव्हतं. कारण माझी परिस्थिती सगळं काही नियंत्रित करत होती. ती जगण्यातली माझी हतबलता होती, आणि ती हतबलता त्या लोकांसाठी असते जे तुमच्या बरोबर राहतात, तुमच्याशी संबंधित असतात. माझे वडील खूप रागीट माणूस होते, खूप मूडी असायचे. एका क्षणातून पुढच्या क्षणी काय करतील कळणार नाही असे. वाढत असताना मला जे काही आठवतं ते म्हणजे भीती. माझी आई भयातच जगली. मी खूप आनंदी आहे की माझं एका स्थिर व्यक्तीशी लग्न झालेलं आहे. ज्या गोष्टी देवनी माझ्या जीवनात आणल्या त्यामुळे मला स्थिर असण्याचं महत्त्व कळलं. म्हणजे ही व्यक्ती एखाद्या खडकासारखी आहे. पूर्वी मी जेव्हा रागीट होते, म्हणजे विवाहाच्या माझ्या सुरुवातीच्या काळात, देव म्हणाला, आणि तेव्हापासून मी खूप बदलले. तो म्हणाला की रात्री जेव्हा मी कामावरून घरी यायचो, खूप वाईट आहे, मला आठवतं रस्ताभर मी विचार करायचो की मला नवल वाटायचं घरी गेल्यावर तू कशी असणार आहेस. आणि बघा, असं जगण्यात काही गंमत नव्हती, त्याला काही अर्थ नव्हता. पहिली गोष्ट काय करावी ती म्हणजे कारण देणं थांबवा. पण मी नाही करू शकत, मी खूप भावनिक आहे. ज्या परिस्थितीतून मी गेले त्यातून तुम्ही गेला असता तर तुमची उद्विग्नता कळली असती. हो, मी काहीच नियंत्रित करू शकत नाहीये. प्रथम म्हणजे देव अशी कोणतीही गोष्ट करायला सांगत नाही जी आपण करू शकत नाही. मला नाही वाटत एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळल्यावर आपण ती गोष्ट करणार नाही. कुणाला समजलंय का खरोखर की आपण स्थिर असणं किती महत्वाचं आहे? तुम्हाला समजलंय का? ते महत्वाचं आहे खरंच.
पुष्कळ लोकांना वाटतं की त्यांना पदोन्नती मिळावी, पण प्रत्येक नवीन स्तरावर तुम्हाला सैतानाशी सामना करावा लागतो. आणि जर स्थिर कसं राहायचं माहित नसेल, तुमच्या चाचणी आणि परीक्षेच्या वेळी जरी देवाने तुम्हाला पदोन्नती दिली, पुढच्याच आठवड्यात तुमची अधोगती होईल, कारण तुम्ही खूप पटकन सिद्ध कराल की त्यासाठी तुम्ही लायक नाही जिथे तुम्ही आहात तिथे. म्हणून देवाला हवं असतं की सेवा करणाऱ्यांनी सावध असायला हवं. जे कार्य करतो त्या बाबतीत सावध, जे काही बोलता त्या बाबतीत स्थिर, भरोसेमंद, विश्वासपात्र असणं, सहज अस्थिर न होणं, भावना काबूत ठेवायला शिकणं. आता म्हणायला गेलं तर हे आपलं युद्धच आहे. बायबल म्हणतं लढाईची शस्त्र दैहिक नाही, तर आपल्याला ठाऊक आहे आपण लढत असलेलं युद्ध आत्मिक युद्ध आहे. आपला जो शत्रू आहे त्याचं नाव आहे सैतान, आणि तो आपल्या विरुद्ध अनेक मार्गांनी चहूबाजूंनी येतो. मी नुकतीच एक शृंखला केली, द स्ट्रॅटेजीज ऑफ सैतान नावाची. त्यात मी त्याच्या फसवणुकीवर भाष्य केलंय. तो आपल्या मनाविरुद्ध येतो, तो नाश करणार आहे, तो आशेने आपल्या जीवनात अशी परिस्थिती निर्माण करतो की आपल्या विश्वासाचा चुराडा होईल. तो अधिकारी आहे, तो नियंत्रक आहे. त्याला वाटतं निर्णय घेताना आपण उदासीन नसावं, जेणेकरून आपल्याला तो हाताळू शकेल, न पेक्षा आपण देववचनानुसार आपली इच्छा निर्णय घेण्यासाठी वापरू. म्हणून तो बंधुभावाच्या विरुद्ध आहे. चुकीच्या गोष्टी करण्याच्या मोहात तो तुम्हाला टाकील आणि ते केल्याबद्दल तुम्हाला दोष देईल. आमेन. तर आपला शत्रू आहे हे नक्की, आणि तो लढत 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 राहणारच आहे. पण आपण विजयी जागेवरून लढणार आहोत. आपल्याला विजय मिळवायचा नाहीये, तर विजय आधीच मिळालेला आहे. तो महान आपल्यात वास करतो. आपण महाविजयी आहोत. अंधकाराच्या राज्यातून आपली सुटका झालेली आहे. आपली प्रकाशाच्या राज्यात बदली झाली आहे. आपल्याला त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करायचा नाहीये, आधीच ते आपल्याला मिळाल्या आहेत. पण महत्वाचं आहे की आपण स्वतःला शिस्त लावली पाहिजे. स्थिर अशा जीवनशैलीसाठी आणि आपल्या भावनांवर ताबा ठेवण्यासाठी तोंडावर लगाम घातला पाहिजे. कुणी आमेन म्हणणार आहे का? आपलं मन नियंत्रित करतो तसंच कुणी आमेन म्हणणार आहे का? आपल्याला गरज आहे भावना नियंत्रित करण्याची. सगळे म्हणू शकतील आमेन. आमेन. सकाळी उठताना तुम्ही विचार करता की हा दिवस खूप महान आहे. जर भावनिक दृष्ट्या तुम्ही स्थिर नसाल तर काही घडतं आणि तुम्ही नाराज होता. तो महान दिवस केवळ सकाळी 8 पर्यंतच टिकतो. मग सकाळी 9 पर्यंत त्याचा सत्यानाश झालेला असतो. उरलेला सगळा दिवस तुम्ही भावनेचे हिंदोळे घेत असता आणि ते काही सुखावह नसतं. नक्कीच. पहिला इतिहास अध्याय 12 वचन 33 मध्ये दावीद जेव्हा युद्धासाठी गेला, त्याच्याकडे 50,000 माणसं वेगवेगळ्या गोटातली होती. पण जेव्हा त्यांनी त्यांच्या नामकांना त्यांना एकत्र करायला पाठवलं, त्यांनी सांगितलं 50,000 माणसं जी विश्वासपात्र, भरोसेमंद आणि स्थिर असतील अशी हवी आहेत. खरं तर मला जाणून घ्यायचंय त्याने ही 50,000 माणसं कशी निवडली असतील. मला नाही वाटत त्याला अशी 50,000 मिळाली असतील, पण कशी तरी त्याला ती मिळाली. कोणत्या तरी गोष्टीकडे त्या लोकांनी हे त्यांना मिळावं म्हणून अधिक लक्ष दिलं असेल. आपण देतो त्यापेक्षा पुष्कळ मौलिक गोष्टी बायबलमध्ये दिसतात, त्याकडे आपण लक्ष देत नाही. दिलेलं वचन पाळणं महत्वाचं असतं. एकतर भावनिक प्रकारे ते देऊ नका आणि भावनेच्या भरात तोडू नका. तुम्हाला माहितीये तुमचं वचन पाळणं तुमचा सन्मान आहे, म्हणून जर तुम्ही म्हणता मी काहीतरी करणार तर तुम्ही ते कराच. आपण केवळ भावनेद्वारे चालवले जात नाही, हे महत्वाचं असतं. भावनेच्या भरात खरेदी करणं, काही बोलणं किंवा काही करार करणं आणि मग भावनेच्या भरात ते तोडून टाकणं. बघा, आपण युद्ध करतोय आणि तेच लोक युद्ध जिंकू शकतात जे स्थिर राहू शकतात. नीतिसूत्र अध्याय 25 वचन 28 हे अद्भुत असं वचन आहे. तुम्ही ते पडद्यावर बघू शकता. ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही तो गावकूस नसलेल्या पडक्या गावासारखा आहे. बघा, जुन्या कराराच्या वेळी प्रत्येक गावाला बाहेर गावकूस असायची, कारण ती भिंत म्हणजे त्याचं संरक्षण असायचं. आणि जर ती भिंत पडकी असेल तर शत्रू समोर ते उघडे व्हायचे. आणि बघा, हे खरोखरच म्हणणं रास्त आहे की तुमचं चित्त तुमच्या स्वाधीन नसेल, जर तुम्ही तुमच्या विचारांची काळजी घेत नसाल, शब्दांची काळजी घेत नसाल, तुम्हाला काही शिस्त नसेल, तुम्हाला हवं ते तुम्ही करत असाल, केव्हाही जे वाटेल ते करत असाल, तर मग तुम्ही त्या गावकूस नसलेल्या पडक्या गावासारखेच आहात. याचा अर्थ काय? शत्रू समोर तुम्ही उघडे आहात.
सैतानाबरोबरच्या अनेक गोष्टी आपण टाळू शकतो. मी म्हटलं सैताना बाबतीच्या अनेक गोष्टी आपण टाळू शकतो जर केवळ आपण आपल्या भावना नियंत्रित ठेवू शकलो तर, आणि त्यांनी आपल्यावर ताबा मिळवणं थांबवू शकलो तर. आपण असा का विचार करतो की एखादी गोष्ट जर आपल्याला अशी जाणवली तर आपण ती तशीच का करावी? आपण तसं करायला नको. मला आठवतं जेव्हा मुलांबरोबर माझी खटपट व्हायची, मी खूप अस्वस्थ असायचे कारण त्याने घरात गोंधळ घातलेला असायचा, अजून काही. आणि खरं तर मी एक अशी गोंधळलेली व्यक्ती होते. मी अस्वस्थ असायचे, प्रत्येक छोटी गोष्ट माझ्यावर परिणाम करायची आणि मग मला माहिती तुमच्यापैकी कुणी असं नाहीये, पण आज जे टीव्हीवरून पाहणारे प्रेक्षक आहेत त्यांनी हे ऐकायलाच हवं आहे. आणि मग माझं रडणं आणि स्वतःबद्दल कीव करणं, मुलांवर आरडाओरडा असं सगळं चालू व्हायचं आणि ती सुद्धा दुःखी व्हायची, रडायची. देवा मला क्षमा कर, मी काहीच करू शकत नाही, कळत नाहीये माझं काय चुकतंय, मी पटकन रागवते, काय करू? आणि मग देवाने मला उत्तम प्रकारे शिकवलं की तुला हवं असेल तर मदत कर. आणि एक सांगू, त्याने मला कुठलं उदाहरण दिलं. तो म्हणाला जर तुझे पालक दरवाजात उभे असतील तर तू या सगळ्यातून बाहेर पडून एका सेकंदात सगळं आवरशील, समोरच्या दरवाजापर्यंत पोहोचेपर्यंत तू अगदी वेगळीच व्यक्ती असशील. अरे वा, प्रभूचे आभार, स्तुती असो. मी नेहमी लोकांना सांगते, जर घराच्या बंद दरवाजा मागे तुम्ही एका भूमिकेत असाल आणि मी दाखवते, तुम्ही ताबडतोब ते बदलू शकता. म्हणजे आपण स्वतःला नियंत्रित करू शकतो. आणि जोवर हा विश्वास आपण बाळगत नाही काही बदलणार नाही. आपण स्वतःला नियंत्रित करू शकतो. मी म्हटलं आपण स्वतःला नियंत्रित करू शकतो आणि जोवर आपण हा विश्वास बाळगत नाही काहीही बदलणार नाही. आपल्याला असं का वाटतं आपण ज्यांच्यावर आपल्यावर छाप सोडायची त्यांच्यासमोर स्वतःला नियंत्रित ठेवावं, पण घरात बंद दरवाजा मागे ज्या लोकांमध्ये आपण असतो, ज्यांच्याशी आपण नातं ठेवतो ते चांगलंच असावं, आपण तिथे अगदी वेगळंच वागतो नाही का? कारण आपण जर विचार केला की या लोकांनी आपल्यासोबत राहावं, तुम्ही तुमच्या कुटुंबाचा सन्मान करायला हवा, त्यांचा मान ठेवायला हवा. तुमची जबाबदारी आहे. फिलिप्पियरांस अध्याय 1:28. कशाविषयी आणि कशी विपरीत परिस्थिती किंवा विरोधक असतानाही अविचलपणे म्हणजे स्थिरपणे एका क्षणासाठीही भयभीत किंवा भेकड होऊ नका. क्षणभरही भयभीत झाला नाही हे तुमच्या शत्रूसाठी ठळक असं चिन्ह आहे. हे त्यांना त्यांच्या नाशासाठी खात्रीलायक खूण आणि चिन्ह आहे आणि तेच तुमच्या तारणाचे आणि मुक्ततेचे प्रमाण देवापासून आहे. म्हणजे दोन भिन्न प्रवाहांचं आपल्यावर लक्ष असतं. देवाचं आणि सैतानाचं लक्ष असतं आपल्यावर. परिस्थितीनुरूप आपल्याला निवड करायची असते. आपण अस्वस्थ राहायचंय की शांत राहायचं आहे, दोन्ही बाजूंचं लक्ष असतं. वचन सांगतं की जर आपण शांत राहिलो तर सैतानाला समजतं की त्याचे दिवस संपलेले आहेत. बघा, तुम्हाला अस्वस्थ करण्याचे त्याचे प्रयत्न असतात, पण जर तो तुम्हाला अस्वस्थ करू शकला नाही तर मग तो त्रास द्यायला जातो जे अस्वस्थ होऊ शकतात त्यांना. तर शत्रू लक्ष ठेवून असतो, पण जेव्हा तुम्ही अविचल आणि बेडर असता हा त्याच्यासाठी स्पष्ट संकेत असतो अडवलेल्या नाशाचा. पण त्याच वेळी देवाला सांगतो, देवाशी बोलतो की तुमचा त्याच्यावर भरोसा आहे. आपण कितीही वेळा म्हणालो की देवावर आमचा भरोसा आहे आणि सतत आपण अस्वस्थ होत असू तर खरंच आपण देवावर भरोसा ठेवत नाही. पण जेव्हा तो पाहतो आपला त्याच्यावर भरोसा आहे तेव्हा त्याच्यासाठी ते स्पष्ट असतं की आता हा मुक्ततेचा समय आलाय. चला बघू वचन 29, फिलिप्पियरांस अध्याय 1:29. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. वा 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 सिस्टर जॉय, जरा एक मिनिट थांब. नाही, मला त्या सोसण्याविषयी एक शब्दही बोलायचा नाहीये. पुष्कळदा मी फक्त फिलिप्पियरांस 1:28 वाचते आणि यावर बोलून झालं की प्रत्येक वेळेला डेव्ह मला सांगतो तू वचन 29 वाचायला हवं होतंस. म्हणून आजचा संदेश झाल्यावर मला भाषण ऐकायला लागू नये म्हणून मी वचन 29 सुद्धा वाचते. मुद्दा असा आहे की जर तुम्ही स्थिर आहात, म्हणजे हे खरंच सत्य आहे, जर तुम्ही स्थिर राहिलात, तुमच्या मुक्ततेची तुम्ही वाट पाहत असताना तुमच्या दैहिकतेला दुःख सहन करावं लागणारच. कारण आपल्यातील थोडक्या विभागाला काहीतरी करावंसं वाटत असतं, आपल्याला काही बोलावंसं वाटत असतं, आपल्याला ही भावनिक छोटीशी चकमक हवी असते. आपल्याला हवं असतं की लोकांना कळावं की आपण हे मुळीच सहन करणार नाही.
आणि जोवर तुम्ही ते स्वतः करू पाहत असता, देव मागे हटतो आणि म्हणतो तुझे प्रयत्न संपले की सांग. पण आपण जर शांत राहिलो आणि म्हणालो देवा तू आता कार्यरत आहेस, हा माझा विश्वास आहे, अजून जरी मला बदल दिसत नसला, आमचा विश्वास आहे तू काम करतोयस, तुम्हाला फक्त ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचंच काम करायचं नाहीये, तर मुक्ततेची वाट पाहत असताना थोड्याशा दुःख सहनाची तयारीही ठेवायची आहे. कारण आपल्या जीवनातला हा तो कठीण काळ असतो जो आपल्याला आत्मिकतेमध्ये वाढवतो. रोज जेवढे तुम्ही खंबीर आणि स्थिर राहता आणि तुम्हाला कलाटणी मिळत नाही, त्या दिवशी तुम्ही आत्म्यात वाढत असता. आमेन. बघा, सगळ्यांनाच कलाटणी हवी असते, पण तुम्ही तुमची वाढ कठीण काळातच करू शकता, चांगल्या काळात नाही. चांगल्या काळात तुम्ही मौज करता, पण कठीण काळात तुमची वाढ होते. काही भावना सकारात्मक तर काही नकारात्मक असतात. भावना म्हणजे उत्तेजना, ढवळणं, बाहेर पडणं. तुम्हाला जाणवतं तुमच्या भावना उचंबळून येतात, एका दिशेने जायला लागतात. त्यांना त्यावेळी काय हवं असतं तर तुम्ही त्यांच्या मागे फरफटत जावं आणि त्या फक्त जे सांगतील तेच करावं. तुम्ही त्या भावना ओळखायला शिकू शकता आणि जेव्हा त्या वाढायला सुरुवात होते तेव्हा तुम्ही सरळ नाही म्हणू शकता, खाली ढकलून देऊ शकता. याचा अर्थ असा नाही भावना तुम्हाला जाणवणार नाहीत, पण म्हणजे असंही नाही की तुम्ही त्यांच्या मागे जाल. कुणाचा तरी विश्वास आहे का मी सांगते त्यावर? संताप ही एक खूप मोठी नकारात्मक भावना आहे. आपण सगळेच याच्याशी सहमत आहोत. संताप ही शक्तिमान नकारात्मक भावना आहे आणि आठवड्यातून 50 वेळा तुम्हाला चिडण्याची संधी प्राप्त होते. तुम्ही संतापता आणि धुमसत राहता. पण असं वागू नका, कुणाचा अपमान करू नका, करून घेऊही नका. उत्तेजित होणं ही एक सकारात्मक भावना आहे आणि आपणा सगळ्यांनाच उत्साहित व्हायला आवडतं. हे काही वाईट नाहीये उत्तेजित होणं, पण आज मला तुम्हाला सांगायचं जे कदाचित तुम्हाला जाणवलं नसेल, टोकाचा उत्साह, ज्या उत्साहाला काही शिस्त नाहीये, तो तुम्हाला अशा ठिकाणी ढकलू शकतो जिथे तुम्ही निर्णय त्या उत्साहाप्रमाणे घ्यायला सुरुवात करता आणि मग पुष्कळ समस्या निर्माण होतात नंतरच्या काळात. कारण आपण उत्साहाच्या भरात जर निर्णय घेत असू तर मग आपण ज्यावेळी उत्साहित नसू तेव्हा काय करणार? कारण हा उत्साहाचा स्तर आपण टिकवू शकत नाही. आता बघा, मला माहिती आहे, यावर माझा विश्वास आहे, मी याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण 2 आठवड्यांपूर्वी मी कशा बाबतीत तरी उत्साहित झाले. मी स्वतःला अतिउत्साही होऊ दिलं. त्या नादात मी जे काही निर्णय घ्यायला सुरुवात केली ते काही खूप चांगले नव्हते. मी कुणाला तरी मदत करू पाहत होते आणि बघा, लोकांना मदत करायला मला आवडतं. मी काही फुशारकी मारत नाहीये, कारण पुष्कळ वर्ष मी अशी घालवली की सगळ्यांनी फक्त मलाच मदत करावी. तेव्हा निश्चितच देवाने मला बदललं आणि मी म्हणू शकते की कदाचित मदत करण्यातला मोठा आनंद मी मिळवू शकते. मला आनंद वाटतो, मी खूप खुश होते. कुणाला तरी मदत करायला मला आवडतं. एखाद्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघून मला बरं वाटतं. मला लोकांसाठी काहीतरी घडवायला आवडतं जे त्यांना हवं असतं, पण त्यांच्याकडे मार्ग नसतो ती गोष्ट मिळवण्याचा. जर कोणीतरी त्यांच्या मदतीसाठी आलं नाही तर माझ्याद्वारे देवांना लोकांना आनंदित करावं असं मला वाटतं. आणि तुम्हालाही असं वाटतंच, ही महान गोष्ट आहे. मला लोकांना मदत करायला आवडतं आणि ही व्यक्ती जिला मी मदत करू पाहत होते ती मला खूप आवडली होती. ती लहानशी मुलगी होती आणि म्हणून मी एका वेगळ्या स्तरावर पोहोचले होते आणि सगळं काही माझ्या पुढ्यात होतं आणि मी खूप उत्साही होते तिला मदत करण्यासाठी. आणि आम्ही आमचा सगळा वेळ त्या तयारीसाठी खर्च करत होतो, हे घडवून येण्यासाठी अधोरेखित करत होते मी. आणि थोडक्यात सांगायचं तर मला हवा असलेला आराम मिळत नव्हता मला आणि मी पुष्कळ दिवस भावनेच्या अशा उच्च पातळीवर पोहोचले होते की जेव्हा हे सगळं संपलं, माझा वेग कमी झाला, मी जमिनीवर उतरले, मी झोपी जाण्याचा प्रयत्न केला तर झोपच येईना. अशा खूप रात्री गेल्या. मला फक्त 5 ते 6 तास झोप मिळत होती. हे काही उपयोगाचं नव्हतं. म्हणजे 4-5 वर्षापूर्वी मी शिकले होते, जेव्हा वयाने मी वृद्ध होऊ लागले होते, तशी मनाने मी वृद्ध नाहीये, पण वयाने मी वृद्ध होत होते. म्हातारी नाही तर आयुष्याला काही वर्ष जोडत होते. आणि माझ्या लक्षात आलं की मी गोष्टी वेगळ्या प्रकारे करायला हव्यात. ज्या गोष्टी मी करते त्या करतच राहायच्या असतील तर. कारण जेव्हा मी काम कष्टपूर्वक करते ते करण्यासाठी देव कृपा पुरवतो. मला विश्वास आहे तो आपल्यावर पाखर घालतो जेव्हा आपण काहीतरी त्याच्या इच्छेप्रमाणे करत असतो. पण मला विश्वास नाही की तो पाखर घालील जर आपण मूर्खासारखं काही करायला लागू. म्हणून मला ठाऊक आहे, देवाकडून मला समजलंय, देवाने मला माझ्या आरोग्यासाठी, जीवनासाठी योजना दिली आहे, पण ती अंमलात आणायला हवी. मी योग्य आहार घ्यायला हवा,
मी खूप पाणीही प्यायला हवं, मी भरपूर आराम करायला हवा आणि मी संतुलित असायला हवं कामामध्ये आणि मनोरंजनामध्येही. आणि जर मी असं केलं नाही तर मी सैतानासाठी दरवाजा उघडते. बायबल 1 पेत्र 5 मध्ये सांगतं, सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो आहे, कोणाला गिळावे. म्हणजेच आपण जेव्हा बेसावध असतो तेव्हा आपण शत्रूसाठी दरवाजा उघडतो. लक्ष द्या, जरी तुम्ही एखादी चांगली गोष्ट करत असाल, जर तुम्ही ती भावनिकतेने करत असाल, तरीही तुम्ही संकटात सापडाल. कुणाला समजतंय का मी काय म्हणते ते? हे काही कमी उत्तेजित भावनांबाबत नाहीये ज्यामुळे आपण संकटात सापडू शकू. त्या उच्च पातळीच्या जास्त उत्तेजित भावनाही असू शकतात, संकटात टाकू शकणाऱ्या. पेत्र ही अशीच सहज विचलित होणारी व्यक्ती होती. देवाने त्याच्याद्वारे महान कार्य करून घेतलं. तर चांगली बातमी ही आहे की हालेलुया, आपण बदलू शकतो. ही चांगली बातमी नाहीये का? म्हणून जरी तुम्ही खूप भावुक अशी व्यक्ती असाल, खूप खूप उतार चढाव तुम्ही पाहिले असतील आणि खूप वाईट सवयी तुमच्यात असतील, तुमच्या भावनांनी तुमच्यावर ताबा ठेवला असेल, तुम्ही तो मिळवू दिला असेल, तेव्हा आजचा दिवस हा निर्णय घेण्याचा दिवस आहे. आज तुम्ही मन एकाग्र करू शकता. परवा नाही किती काळ लागेल, पण मी होणार आहे अशी व्यक्ती जी असेल स्थिर, भरोसेमंद, विश्वासू आणि जबाबदार. मी माझ्या भावनेद्वारे चालवली जाणार नाही, तर मी त्यांना चालवणार आहे. चला आपण बघूया मत्तई 16:13 वचनाची सुरुवात. जेव्हा येशू फिलिप्पाच्या कैसराकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक यिर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बर्योना, सुखी, भाग्यशाली, हेवा करावासा, तू धन्य आहेस, कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. त्या क्षणी पेत्र मनात जे देवाने त्याला प्रगट केलं होतं ते बोलत होता. आपण ख्रिस्त आहात, आपण ख्रिस्त आहात, जिवंत देवाचे पुत्र आहात. मला विश्वास आहे की तुम्ही जे म्हणता ते तुम्ही आहात, तुम्ही ते आहात. आता त्या वचनाकडे परत बघूया. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस. ग्रीक मध्ये पेट्रॉस खडकाचा एक मोठा भाग, आणि या खडकावर, ग्रीक मध्ये पेट्रा म्हणजे जिब्राल्टर सारखा मोठा खडक, मी आपली मंडई रचीन व तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचे काही चालणार नाही. येशू हा खडक आहे, त्याच्यामधील विश्वासणारे म्हणून आपण त्या खडकाचे तुकडे आहोत. आणि इथे हा संदेश आहे, कारण तो म्हणतो की आता बघा पेत्रा, ज्या गोष्टी तुला प्रगट झाल्या आहेत, मी कोण आहे या संबंधी, तू जर ते टिकवलंस, तू आपला भरोसा माझ्यावर ठेवलास, तर स्पष्टपणे तो देखील खडकाप्रमाणे होईल. सहजपणे तो हलणार नाही, सहजपणे तो अस्थिर होणार नाही. कारण खरंच जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो तो आपल्या बाजूचा आहे, विश्वास ठेवतो तो सर्व गोष्टी करू शकतो, आपला विश्वास आहे तो आपल्यावर प्रीती करतो. आपण जर केवळ देववचनावर विश्वास ठेवला, हरकत नाही, आपल्या विरुद्ध कशी परिस्थिती असली तरी आपण खडकासारखे राहू शकतो, कारण आपल्याला ठाऊक आहे देवाकडे अधिकार आहे. पण फक्त पेत्रासारखं याच्याशी आपण सहमत असतो. चर्चमध्ये टाळ्या वाजवताना तो प्रगटीकरणाद्वारे चालवला जात होता. तुम्ही ख्रिस्त आहात, जिवंत देवाचे पुत्र आहात. आज मी हा संदेश देऊ शकते संपूर्णपणे माझ्या अंतःकरणापासून. तुम्ही सहमत व्हाल, तुम्ही म्हणाल आमेन आमेन, हो देव काहीही करू शकतो. पण जेव्हा तुम्ही परिस्थितीत सापडता त्यावेळी जराशी वेगळी स्थिती निर्माण होते. तो म्हणतो, तुम्ही खडकाचा तो तुकडा आहात ज्यावर मी आपली मंडई रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. आज मला हवंय तुम्ही समजून घ्या की जर तुम्ही स्थिर राहिलात तर अधोलोकाच्या द्वाराचे तुमच्या पुढे काही चालणार नाही. हे स्पष्टपणे देववचनात सांगितलंय. जर तुम्ही स्थिर आणि अविचल राहाल तर अधोलोकाच्या द्वाराचे तुमच्या पुढे काहीही चालणार नाही. आणि पुढे जाऊन तो म्हणतो, मी तुला अधिकार देईन, जे काही तू बांधशील ते बांधले जाईल, जे काही मोकळे करशील ते मुक्त केले जाईल. या स्थिर अशा ठिकाणावरून आपल्याकडे सामर्थ्य आणि शक्ती असेल सैतानाविरुद्ध. म्हणून रोज हे गरजेचं आहे, शांततेचे जोडे परिधान करणं. हा एकच मार्ग आहे सैतानाला परतवून लावण्याचा. तुमच्याकडे जर शांती नसेल तर तुमच्याकडे सामर्थ्य नसेल. आमेन. बघा, आपण शिकलोय आपल्या भावना हाताळायला, किंवा मग त्या तुम्हाला हाताळतील.
नीतिसूत्र 2528 म्हणतं, ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही तो गावकूस नसलेल्या पडक्या गावासारखा आहे. याचा अर्थ ते गाव सर्व प्रकारच्या आक्रमणासाठी मोकळं आहे. हे अद्भुत आहे की आपलं आयुष्य किती चांगलं होऊ शकतं जर आपण शिकलो भावनेनुसार कधीही जगता कामा नये. हा प्रश्न खूप लोकांना पडतो की मला हे सगळं असं का वाटतंय किंवा मला हे असं वाटायला नकोय, तरी मला तसं का वाटत नाही, मला जसं वाटायला हवं तसं का वाटत नाही. आणि यामध्ये खूप चांगलं शिक्षण आहे जे तुम्हाला मदत करील हा सगळा भावनेचा गुंता अधिक चांगल्या प्रकारे सोडवण्यासाठी. मला वाटतं स्थिर असणं खरंच खूप महत्वाचं आहे. स्वतःवर भरोसा ठेवण्यासाठी, जे तुम्हाला करायचंय ते करण्यासाठी, केवळ भावनेच्या आहारी जाण्यासाठी नाही. या माहितीने तुम्हाला मदत मिळेल कारण देवाकडे तुमच्यासाठी अद्भुत अशी योजना आहे. येशू मरण पावला यासाठी की तुम्हाला जीवन प्राप्त व्हावे आणि ते विपुल असं जीवन असावं, ओसंडून वाहणारं. आणि हे घडू शकणारे केवळ अभ्यासाने त्याच्या वचनांच्या. तुमचा दिवस महान असो ही माहिती आमच्याकडून घ्या कारण या क्षणापासून ती तुम्हाला मदत करेल. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.